Hello, this is the My Artifact episode number 696. आजची तारीख आहे ॲक्च्युली कालची तारीख आहे, कारण काल आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड नाही केला होता. सो काल होती 29 जानेवारी 2017. काल का झालं या खूप काही झालं राव. म्हणजे अशा काही गोष्टी झाल्या ज्या एक्सप्लेन नाही करता येत, किंवा काही काही खूप डीपली हर्ट होते. जसा जसा टाइम वाढत चालला, टाइम होत चालला, सगळेजण पसरून राहिले इकडे तिकडे. एक प्रकारे वे ऑफ लाईफ आहे. प्रत्येक जण आपल्या करिअरच्या मागे धावतात. लहान असतो तेव्हा आपण सगळे मित्र एक सोबत राहतो, मस्त टाइम स्पेंड करतो, मस्त हँगआउट करतो. 6 वर्ष मी वन मॅन टीम सोबत घालवले, जे 6 वर्ष माझ्यासाठी बहुत ही रिअली अटॅचमेंट होते. या 6 वर्षात मी या लोकांसोबत एवढा डीपली लिंक झालो की खूप जास्त. सुबोध, सुशील, विशाल, बॅडी, वैभव, मी, राहुल, हे कसे आम्ही सोबत राहत. आणि नेहमी काही ना काही कुठे जायचं असेल, कुठे लग्न किंवा कोणता प्लॅन किंवा कुठे भूताचा पिक्चर, आम्ही 5-6 जण आम्ही सोबत राहायचो. कोणते ऑकेजन असो सगळेजण सोबत जायचं. कारण यामुळे काय होते की खूप मजा यायची. आम्ही सगळेजण सोबत राहायचो, एकामेकाची चिडवाला वगैरे वगैरे सब लाईक दॅट. प्रत्येक जण वेगवेगळ्या फील्डमध्ये. आता बघ, वेगवेगळ्या फील्डमध्ये म्हणजे बघ, विशाल इंजिनिअरिंग करत होता. सगळेच जण इंजिनिअरिंग करत होते एक्सेप्ट मी डिप्लोमा करत होतो. सगळेजण इंजिनिअरिंग करत होते. विशाल, बॅडी एका क्लासमध्ये होता, वैभव दुसऱ्या कॉलेजमध्ये होता, आणि पिंटी इकडे होता दत्ता मेघेमध्ये, आणि राहुल तर आर्ट्स करत आहे, आणि वन मॅन तर जॉब करत आहे. सो बेसिकली आमचं काही असं कोणता एज्युकेशन बॉन्ड लिंक नाही, जस्ट लाईक कॉलेज फ्रेंड. म्हणजे कॉलेजमध्ये सोबत जातो त्यामुळे हे सोबत राहतो. नो, आम्ही घरात जवळचे आहो, आणि आमच्यामध्ये एक प्रकारे बॉन्डिंग क्रिएट झाली. सो इट्स नाईस, इट्स रिअली ग्रेट. 6 वर्ष कसे गेले काही कळलं नाही, कारण जे मोमेंट आम्ही टाइम स्पेंड केला, खूप हळूहळू या 6 जणांमध्ये एक मुलगी पण ऍड झाली, विशालची गर्लफ्रेंड श्रुतिका नाईक, आणि शी इज ऑल्सो अमेझिंग. त्याच्यानंतर आम्ही खूप चांगले मोमेंट वगैरे टाइम स्पेंड केले. करीब 2-3 वर्ष अगोदर श्रुतिका एंगेज विथ विशाल. मग कसं की एक प्रकारे लाईफ अशा प्रकारे चेंज होते ना की आपल्याला कधी कळत नसते. आणि म्हणजे हे इम्पॉर्टंट फॅक्टर सुद्धा आहे. आता बघा, सगळेजण आता शिकून राहिले, तर शिकल्यानंतर आता काय, प्रेफर टू गेट इन अ जॉब. एक जॉब गेन करणं एक खूप मोठं प्रायोरिटी बनते. आणि कोणाला तसं वाटत नाही का विदाऊट जॉब आपण घरी राहावं. सगळेच जण काही ना काहीतरी स्ट्रगल करतात. विशाल, वैभव, बॅडी, पिंटी, सगळ्याच जणांना वाटते, कोणी सांगत नाही पण सगळ्याच जणांना आतून वाटते का आपण काही ना काहीतरी जॉब करावा. आणि हा एक लाईफचा रूल पण आहे का आता तुम्ही मोठे झाले, आता तुम्ही शिकलेले आहे, आता तुमच्या पायामध्ये ताकद आहे, तर मग कामाला लागा. आणि मग यावेळेस काय होते की मग स्प्रेड होऊन जाते सगळेजण. आम्ही 6 जण सोबत राहत होतो, तर आता वन मॅन जॉब करतात, जो की ऑलरेडी पहिलेपासून जॉब करत होता. मी पण इथे जॉब करत आहे, इथे नागपूर खापरखेडा पॉवर स्टेशनमध्ये. विशाल सुद्धा पण आता जॉबला लागला आहे. तो आता एमटेक करत आहे, प्लस दत्ता मेघेमध्ये पॉलिटेक्निकमध्ये तो सब्जेक्ट शिकवतो ॲज अ प्रोफेसर म्हणून.
आणि त्याच्यानंतर वैभव आता त्याला रेल्वेची प्रिपरेशन करायसाठी आहे, तर तो आता भिलाईला चालला आहे. तो पण चांगली प्रिपरेशन करून राहिला आहे. आणि त्याच्यानंतर बॅडी पण आहे, त्यांनी त्याची पण आता ऍडमिशन केली आहे कॅड कॅम आणि बँकिंग कोर्सकडे, तर तोही आता नागपूरला वगैरे अपडाऊन करणार आहे वगैरे. पिंटी फोकस आहे आता इंजिनिअरिंगकडे, 1 वर्ष आहे त्याचं, लास्ट इयर, आणि तो काफी फोकस आहे. तर याच्यामध्ये काय झालं की सगळेच जण इकडे तिकडे स्प्रेड झाले. विशाल, बॅडी, वैभव, आणि असंच काहीतरी फील झालं काल सकाळी वैभव भिलाईला जाणार होता आणि गाडी होती त्याची, करीब 9:30 वाजताची गाडी होती. मला कसं झोपायला उशीरच झाला, उठायला उशीरच झाला. मी 8 वाजता वगैरे उठलो, 8:30 वाजता वगैरे थोडासा टाइमपास वगैरे करत होतो, जातो म्हणलं आरामात. करीब 9:15 वाजता माझी तयारी झाली आणि घाईत आम्ही मग वैभवला सोडून दिलं. चांगल्याने बोलता पण नाही आलं, कारण काल रात्री आम्ही तो भूताचा पिक्चर पाहिला. मग त्याच्यानंतर थोडंसं बोलतो म्हणलं, बट टाइमच नव्हता. मग घरी आलो आणि त्याच्यानंतर मग सकाळी कसं वैभव भिलायला चालला होता, तर जेवढं काही शॉर्ट टायमिंग मध्ये जेवढं बोलता आलं तेवढं बोललो. कसं आहे, काय वगैरे, काही बॅकअप वगैरे आहे का तिथे, म्हणजे रूम करून राहशील तर कसं राहशील, काही कॉन्टॅक्ट वगैरे आहे का. तर तो म्हणे पाहतो म्हणे, म्हणजे तो करते म्हणे ऍडजस्ट. पिंटी पण म्हणे का तो करते म्हणे ऍडजस्ट, त्याला माहित आहे रूम वगैरे कसं बोलायचं मालकासोबत, आणि तो ऍडजस्ट करते रे. एका दिवसात तो एक रूम शोधून घेईन आणि त्याची काही टेन्शन नको घेऊ म्हणे. तरी मला थोडीशी एक प्रकारे जाणीव होती, एक प्रकारे फिकीर होती. बट सर्वात मोठा मेन फॅक्टर असा होता की मला असं कळलं की आता मी वैभवला हार्डली 5-6 महिने तर पाहूच शकणार नाही. मित्रांची हेच एक खासियत असते राव, मित्र मरत नसतात. नाही, मित्र डिसअपिअर होऊन जातात. आणि हेच एक असा एक फॅक्टर आहे, हा डिसअपिअर हा एक असा शब्द आहे जो असं वाटते की डेड तर आहे, डेड नाही, बट डेड म्हणजे आता हे बघ, एक बंदा ऑफलाईन आहे तर आपण त्याच्याकडून एक्सपेक्टच नाही करत का तो ऑनलाईन पण येईल म्हणून, कारण आपल्याला माहित आहे ना तो ऑलरेडी ऑफलाईनच आहे, तो गावाच्या बाहेर आहे, तो येऊच शकणार नाही हे आपल्याला माहित आहे. तर मग आपण त्याला बोलवून काही फायदा होणार नाही, कारण तो येऊ शकणार नाही ना. पण असा एक बंदा जो ऑफलाईन नाही आहे, ऑनलाईन आहे, बट कुठेतरी डिसअपिअर आहे, मग एक चिंता राहते, चला कुठे आहे, काय आहे, कॉल करू का नाही, त्याला बोलवू का नाही. मित्रांसोबत पण असंच होते राव, मित्र कसं डिसअपिअर होऊन जातात, त्यांना म्हणजे कळत नाही का कुठे गेले, काय गेले, इट जस्ट कम्प्लिटली डिसअपिअर. आणि हा डिसअपिअर फॅक्टर नाही का खूप 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 हे करते, म्हणजे असं वाटते का मला पहा यार, आता वैभव 5-6 महिने आता आपल्याला काही भेटणार नाही आहे, सो प्रॉपरली हक पण नाही करता आली. आणि आय जस्ट फील रिअली हेवी, खूप जाड वाटत होतं, मन भरून आलं होतं. मी म्हणजे असं रडलो नाही वगैरे असं नाही, बट एक कस तरी कुठतरी म्हणजे एक अजीब फिलिंग होती का काहीतरी माझ्यापासून लॉस होऊन राहिलं, काहीतरी लूज होऊन राहिलंय असं फील होत होतं. आणि दॅट्स रिअली नॉट गुड. मग तेव्हा मला कळलं, काल करीब जेव्हा वैभव वगैरे गेला तेव्हा मला कळलं की झाला, आता सुरुवात झाली आहे, हार्डली 4-5 महिने, त्याच्यानंतर हळूहळू सगळेच जण इकडे तिकडे जाऊ. बट वन डे, एक दिवस असा येईल का आम्ही सगळेजण सोबत येऊ आणि काही ना काहीतरी प्लॅन करू, काही ना काही टूर प्लॅन करू, काही ना काहीतरी कुठे जाऊ वगैरे वगैरे स्टफ लाईक दॅट. बट माझ्यामध्ये पण एक हे राहते ना, हे बघा आता मी वर्धेला जातो
कारण राव माझे तिथे मित्र आहे आणि मी त्यांच्यासोबत थोडंसं बोलीन, हँगआउट करीन, मस्त टाइम स्पेंड करीन. इट्स अ ग्रेट. आणि जर ते मित्र वगैरे सोबत राहीन तर मग मी त्यांना प्लॅन वगैरे करण्यासाठी म्हणेन का भाऊ टूर काढा ना वगैरे वगैरे, थोडंसं एनकरेज करीन. आता तिथे कोणीच नाही आहे तर मी कोणाला म्हणू? ना वैभव, ना विशाल, ना बॅडी. एक पिंटी आहे, तोही त्याच्या इंजिनिअरिंग मध्ये बिझी आहे. तर मग मी कोणाला म्हणू? म्हणजे माझ्यासाठी जो सर्वात हॅपनिंग मोमेंट असतो जेव्हा मी वर्धेला जातो आणि जेव्हा मी मित्रांसोबत हँगआउट करण्यासाठी त्यांना काहीतरी म्हणजे त्याच्यासाठी जातो मी, म्हणजे ज्या व्यक्तीसाठी ज्या लोकांसाठी जातो मी वर्धेला तेच लोक एकदम गायब राहीन तर मला वर्धेत येऊन काही फायदा राहणार नाही. जे की माझं सर्वात एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे की रिलेट करते की वर्धेला गेल्यानंतर मला काही ना काहीतरी फन भेटेल. कारण हप्ताभर इथे जॉब करून इथे एकटं राहून बहुत बेकार वाटते राहून. आणि जेव्हा वर्धेला गेल्यानंतरही मला काय असं काही भेटलं नाही, म्हणजे मित्रांकडून थोडं म्हणजे मित्रच भेटले नाही तर खूप मन कसं मरून जाते राव. आणि बस अशाच प्रकारचं मी फील करत होतो काल सकाळी 9:30 वाजता वैभव गेल्यानंतर. पर या साऱ्या गोष्टीला आपल्याला ऍक्सेप्ट करावं लागेल. हे एक लाईफचं पार्ट आहे राव. एक माणूस आहे, एक मुलगा आहे, तो माणूस बनतो, माणूस झाला लग्न करतो, लग्न केल्यानंतर तो जॉब करतो, मुलं बाळ वगैरे वगैरे. एक प्रकारे काय वे ऑफ लाईफ आहे. आपल्याला वाटते का आपण सुपर हिरो आहे, आपण सुपरमॅन आहे, आपण आपली लाईफ इज रिअली क्रेझी. बट जेव्हा तुम्ही तुमच्या लाईफ पाथवर चालता तेव्हा तुम्हाला असे नियम फॉलो करावे लागते. शिक्षण झालं, पढाई करा, जॉबवर लागा. आणि याच्यात काही गिल्ट नाही, याच्यात काही बॅड नाही आहे, याच्यात काही रॉंग नाही आहे. बट कधी एक पर्सन गायब होतो, डिसअपिअर होतो, म्हणजे दिसत नाही तुम्हाला, तेव्हा कसं वाईट वाटते राव. आणि दॅट्स मी अशाच प्रकारे काल फील केलं. 9:30 वाजता वैभव गेल्यानंतर आय जस्ट फील लाईक रिअली नॉट गुड. मग मी घरी आलो. हे सगळेजण म्हणे चल म्हणे क्रिकेट खेळू म्हणे. हा होता, विशाल होता, पिंटी होता, त्याच्यानंतर तिकडे विक्की भाऊ वगैरे होते आणि नयन वगैरे होता. आता कसं मला खेळूशा पण नाही वाटत होतं, कारण ते कसं दुपारी खूप भयानक उन्हात अनात खेळतात वगैरे. आणि कसं मी खूप जास्त टाइम मित्रांसोबत स्पेंड करत होतो. थोडंसं आई म्हणे थोडंसं थांब म्हणे घरी, सो मी घरीच थांबलो. खेळायला नाही गेलो दुपारी आणि संध्याकाळी पण खेळायला नाही गेलो. प्रीतीताई आली होती, सोनूताई आली होती, त्यांना जेवण वगैरे त्यांचं थोडा टाइम स्पेंड वगैरे केला. संध्याकाळी म्हणलं विशाल पिंटीला आणि म्हणलं का आपण रोटरी पण जाऊ म्हणलं या, कारण चला म्हणलं रोटरीमध्ये काही ना काहीतरी थोडसा आजचा दिवस थोडसा हे करू का म्हणलं. तर रोटरीमध्ये गेलो आणि मग तिथे मी सगळ्यांना इन्व्हाइट केलं. श्रुती डोबळे आणि श्रुतिका नाईक नाही आली, बट डझंट मॅटर. रोटरीमध्ये गेलो आम्ही, काफी मजा केली. स्टॉल वगैरे पाहिले, खाल्लं, हरियाली वगैरे पाहिली. म्हणजे माझ्यासाठी कसं आहे, मी कसं इथे खापरखेडामध्ये काम करतो आणि मोस्ट ऑफ द टाइम इथेच राहतो, ड्युटी, घरी. मग याच्यानंतर मला कुठे हरियाली पाहायला भेटत नाही, कुठेच नाही. ना प्लांटमध्ये, ना घरी, ना कुठेच नाही राव. मी करीब 8 महिन्यापासून काम करून राहिलोय आणि हार्डली खूप कमी टाइम असं की अशा खूप चांगल्या मुली वगैरे पाहिल्या आहे. आणि काल कसं रोटरी फेअरच्या वेळेस एकदम माझे डोळे कसे पूर्ण शेकून गेले. काफी ब्युटिफुल लेडीज आणि मुली होत्या आणि दॅट फील रिअली गुड. दॅट डज फील रिअली गुड. मग त्याच्यानंतर काय झालं की रोटरी फेअर झाला आणि त्याच्यानंतर
काही नाही, घरी आलो. घरी आल्यानंतर ते सेटअप वगैरे लावून होता वरती, कारण मी ठरवलं होतं की रात्री एक भूताचा पिक्चर वगैरे पाहीन. सो मी घरी आलो करीब 10:30 वाजता. आल्यानंतर प्रोजेक्टर लावला आणि तो एक भूताचा पिक्चर पाहिला. आणि त्याच्यानंतर पिक्चर बघितला ती सध्या काय करत आहे, डबल पाहिला. सोनू म्हणे लाव म्हणे, आणि मला एक वेळा पाहून घेऊ म्हटलं, काय नव्हतं. मग त्याच्यानंतर मी काल रात्री वरतीच झोपलो. वरती रात्री करीब 2 वाजता झोपलो. बट कशी आडे तिडे झोप वगैरे प्रॉपरली झोप नाही लागली काल. आणि माहित नाही मी काल किती घंटे झोपलो, काहीच नाही. हार्डली मला वाटते 4-5 घंटे झोपलो असेल बस. त्यामुळे आज कसं दिवसभर कसं बहुत डोकं भारी होऊन राहिलं आणि झोपण्याचा खूप प्रयत्न करून राहिलो. जसा आर्टिफॅक्ट एपिसोड खतम झाला बस तसेच बेड टाकतो. आता वायफाय तर बंदच आहे त्याला बोलून वगैरे. आता काही राहू दे, आता उद्याच पाहून घेऊ आता डाउनलोड वगैरे. So this is the My Artifact episode number 696. Right now we are at काल मी वर्धेला होतो. So yeah, right now we are at वर्धा महाराष्ट्र, now in खापरखेडा, but काल वर्धेला होतो. And thank you. Hello, this is the My Artifact episode number 697. आजची तारीख आहे 30 जानेवारी 2017. आता वाजले करीब रात्रीचे 9:15 वाजले आहे. नेहमीप्रमाणे मी खापरखेडा इथे आलो आहे. इथे आल्यावर कसं थोडस सुकून वाटते. एकटाच राहतो. एकटा राहण्याचा फायदा काय, कोणी आपल्याला मना बोलायला नाही आणि आपल्याला जे वाटेल ते करू शकतो. आपण काही खूप जास्त काही खराब नाही करत आणि जेवढं वाटलंच तेवढं खराब करतो. आणि कसं सगळं काही आपल्या मनासारखं होते. बट कधी कधी नाही का, सगळं काही आपल्या मनासारखंच झालं ना तर आपल्याला पण नाही आवडत राव. काही ना काहीतरी रेजिस्टन्स पाहिजे, तेव्हाच जगण्यामध्ये काही ना काहीतरी मजा येते राव. तुम्ही एकदम सरळ लाईनीवर चालून राहिले तर इट जस्ट काइंड ऑफ रिअली बोर. आडे तेडे तिरछे रास्ते वगैरे असन तेव्हाच मजा येईल राव. तरी एक आडे तिडे रस्त्यानंतर एक सिंपलसा रस्ता म्हणून हे अपार्टमेंट नावाचं जिथे मी राहतो. आणि काइंड ऑफ फील लाईक नाईस, राईट. या आज आहे मंडे आणि आज ज्यासाठी मी वर्धेला गेलो होतो ते काम आज करायचं होतं. मला बॅकलॉगचे एक्झाम फॉर्म भरायचा होता, जो की आज भरला मी. आज सकाळी मी करीब 8-7:30 वाजता उठलो. पोट साफ केलं, त्याच्यानंतर तोंड वगैरे धुतलं, नाश्ता केला, घरीच टाइमपास करत होतो. याच्यामध्येच करीब 11 वाजून गेले. 11 वाजता मग मी आंघोळ पण नाही केली आणि सरळ बॅग उचलली आणि फॉर्म भरायला गेलो. आणि याच्यामध्येच मला 2 वाजले राव, कारण तिथे सर अवेलेबल नव्हते, काही माझे डॉक्युमेंट अवेलेबल नव्हते. हॉल तिकीट मी इथेच खापरखेड्याला विसरलो होतो. मला वाटलं की समजा जर आपल्याला हॉल तिकीटचं काम नाही झालं तर उद्या पुन्हा आपल्याला खापरखेड्यावरून पुन्हा, म्हणजे आज खापरखेडा पुन्हा जा, उद्या खापरखेडा पुन्हा वर्धेला या, हाफ डे घेऊन 4च्या अगोदर फॉर्म भरा आणि भरल्यानंतर 5 वाजताची गाडी पकडून संध्याकाळी 9 वाजता नागपूरमध्ये असं वाटलं. बट थँक गॉड असं काही झालं नाही आणि माझ्या फक्त मार्कशीटनीच पूर्ण काम कम्प्लीट झालं. सो या आज मग त्याच्यानंतर काय झालं, ते फॉर्म वगैरे भरला 2 वाजता. त्याच्यानंतर तयारी वगैरे केली,
4 वाजता मग मी जरा गाडीतच बसलो. प्रवास करत करत करीब 8-8:30 वाजता मी आलो. आल्यानंतर इथे हातपाय तोंड आंघोळ जेवण आणि आता आर्टिफॅक्ट एपिसोड. आज सांगायचं म्हणजे काय आहे की काल मी पिक्चर बघितला होता, मराठी मूवी, ती सध्या काय करताय. ऍक्च्युली हा सेकंड टाइम पाहिला मी. काफी रोमॅन्टिक मूवी आहे. आणि त्याच्यानंतर वाव, that's good. Oh my. हा मोमेंट नाही का मी अगोदर ड्रीम केला होता सेम. आता मी का म्हणणार आहे हे पण मी ड्रीम केलं होतं. आय डोंट नो मी केव्हा ड्रीम केलं आणि केव्हा नाही, मला काहीच माहित नाही. बट मी हे केलं होतं. मला एवढं माहित आहे का मी जस्ट इथे बसून होतो, माझ्या समोर मी रेकॉर्डिंग करत मध्ये मी हे सांगणार होतो की आज खूप रोमॅन्टिक मूड होतो आणि स्नेहाचा फोटो बघितला. नागपूरमध्ये काल मॅच झाली तर तिने काही फोटोज टाकले होते FB वर आणि ते मी बघितले आणि ते फोटो पाहून आय जस्ट फील रिअली नाईस. हे मी कुठेतरी ड्रीम केलं होतं, कुठेतरी नाही केव्हा तरी मी ड्रीम केलं होतं आणि इट जस्ट केम ट्रू. म्हणजे तुला काय वाटते, तू का फ्युचर वगैरे पाहत का? नाही, म्हणजे असं छोटे छोटे इन्सिडेंट्स वगैरे असतात, बिलकुल बिलकुलच छोटे. आणि जेव्हा ते इन्सिडेंट्स बिलकुल समोर असतात ना तेव्हा आपल्याला वाटते का ते एकदम फिमिलियर आहे. म्हणजे जस्ट लाईक एक पर्सन आहे, जो पर्सन तुम्ही एक वेळा पाहिला, म्हणजे जस्ट लाईक एक प्रॅक्टिकल, वर्षातून एक वेळा प्रॅक्टिकलची मॅमला पाहत, पण दुसऱ्या वर्षी चेहरा एकदम रेकग्नाइज राहते ना, कारण दुसऱ्या वर्षी पण त्या मॅडम त्याच आहे, आपल्याला कळते ना. जरी त्या मॅडम आपल्याला ओळखत नसेल पण आपल्याला माहिती आहे त्या प्रॅक्टिकलच्या मॅडम आहे. सो विच इज काइंड ऑफ फिमिलियर फॉर हर. त्याचप्रमाणे कसं तो मोमेंट एकदम रिअलिस्टिक आपल्या समोर येतो तेव्हा आपल्याला वाटते का एक प्रकारे फिमिलियर आहे, आपण कुठे ना कुठेतरी ड्रीम केला होता. याचा कोणता काही फॅक्ट नाही आहे किंवा याच्यापासून काही रिझल्ट वगैरे नाही आहे. मी सरळ पॉइंटवर येतो. काल मी पिक्चर बघितलं होतं, ती सध्या काय करत आहे. काफी रोमॅन्टिक मूवी आहे. आणि त्याच्यानंतर कसं की मला वाटलं, त्याच्यानंतर सकाळ झाली आणि त्यानं मी असंच FB ओपन केलं, फेसबुक ओपन केलं आणि त्याच्यानंतर पाहतो की स्नेहा तामगाडगेची पोस्ट, तिने काही फोटोज टाकले होते. ती काल बहुतेक तिने नागपूरमध्ये मॅच बघितली असेल, इंडिया वर्सेस इंग्लंडची मॅच नागपूरमध्ये झाली होती. तर ती तिथे गेली होती आणि बहुतेक ती मॅच पाहिली तर तिचे काही फोटोज वगैरे टाकले तिने FB वर. आणि जसे तिने फोटोज टाकले, चला माझ्या डोक्यामध्ये घंटीच वाजायला लागली राव. हे बघ, काल मी रोटरी फेअर मध्ये गेलो, स्नेहापेक्षा इतक्या माहोल मुली होत्या ना, इतक्या दिसाला इतक्या गजब, पण त्यांना पाहून काहीच वाटलं नाही म्हणजे बस डोळे शेकले, पण बाकी काही असं वाटलं नाही. बट जेव्हा मी स्नेहाकडून एखादी पोस्ट किंवा एखादी तिचा फोटो वगैरे पाहतो ना, मला घंटीच वाजते यार. काही आय डोंट नो का कनेक्शन आहे, काही नाही. मी जास्त टाइम पण स्पेंड केला नाही तिच्यासोबत. बस तिला पाहता क्षणी बस कुठेतरी घंटी वाजायला लागते, टन 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 टन. बस एक्साइटमेंटची कुठेतरी घंटी वाजायला लागते. तर आज ही घंटी कशी दिवसभर वाजून राहिली होती, तर म्हणलं वाजू दे म्हणलं. आणि घंटी वाजत असताना मी विचार केला स्नेहाबद्दल. मी आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये स्नेहाबद्दल कधी काही जास्त सांगितलेलं नाही. अगोदर सांगितलं असेल बट आय डोंट नो, बट आज एक सांगून देतो. स्नेहाला मी फर्स्ट टाइम केव्हा बघितलं मला पण नाही माहित, बट एवढं माहित आहे का आम्ही लहानपणापासूनचे फ्रेंड आहे. करीब
पहिली, दुसरी, तिसरी, चौथीमध्ये आम्ही सरस्वती प्राथमिक विद्यालय, रेल्वे क्वार्टरपाशी शाळा होती वर्धेला. पहिली ते चौथी, सो तेव्हापासून आम्ही सोबत होतो एवढं माहित आहे. बहुतेक बालवाडी किंवा पहिलीपासून. मी फर्स्ट टाइम तिला केव्हा बघितलं मला पण नाही माहित, कारण खूप लहान होतो. बट पहिली, दुसरीत किंवा तिसरीत वगैरे असेल. या दुसरी, तिसरी, चौथीमध्ये काफी आमचा बॉन्ड आला. व्हाय कारण नाही, तिसरी पासून खूप जास्त बॉन्ड आला. तिसरी, चौथीमध्ये. व्हाय कारण पहिले कसं नाही का, जे टीचर आहे ते आमच्या नावाप्रमाणे आम्हाला बसवत होते. सो माझं नाव सौरभ, तिचं नाव स्नेहा, नंतर रवीना. काय आहे की एक प्रकारे अल्फाबेटिकली अरेंज वाईज आम्हाला बसवत होते. सो मी आणि माझ्या समोर स्नेहा असायची, स्नेहा, आणि त्याच्यानंतर रवीना पण असायची. तर त्या दरम्यान आम्ही खूप लहान होतो, आम्हाला काही एवढं कळत नव्हतं. आम्ही हार्डली 3rd स्टँडर्ड वगैरे होतो, बट काही कळत नव्हतं. बट यावेळेस नाही का खूप जास्त बॉन्ड होता. आम्ही सोबत खेळत होतो आणि घराजवळ पण सोबत राहत होतो. सो सोबतच आम्ही घराकडे पण सोबतच खेळत होतो. प्लस काही पढाई वगैरे करायची असेल तर सोबतच करत होतो. इतकी नाही, बट लिटल बिट. त्या दरम्यान खूप साऱ्या लेडीज पण होत्या, मुली पण होत्या. नूतन भगत जे लहानपणीची फ्रेंड आहे, त्याच्यानंतर प्रांजली भगत, शीतल थूल, या साऱ्या नाही का माझ्या क्लासमधल्या मुली आहे आणि घराजवळ पण राहतात. सो दॅट्स वाय काफी कॉन्टॅक्ट मध्ये होतो आम्ही लहानपणी रे, हार्डली तिसरीमध्ये वगैरे. चौथीमध्ये पण हाच सिक्वेन्स होता. आम्ही अल्फाबेटिकली आम्ही काफी जास्त बॉन्ड वगैरे होतो. मला तेव्हा काही प्यार, प्रेम किंवा घंटी वगैरे असं काही तेव्हा काही जस्ट बिकम रिअली कॅज्युअल. 5वी मध्ये गेल्यानंतर कसं डिफरन्स आला, कारण आम्ही सोबत क्लासमध्ये होतोच. 5वी मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालय, तिथे आम्ही ऍडमिशन घेतली 5th स्टँडर्डमध्ये, 5वी ते 10वी. तर होल 5वी ते 10वी 5 वर्ष आम्ही सोबत होतो. बट ऍक्च्युली काय आहे की तेव्हा मुलं आणि मुली त्यामध्ये डिफरन्स कळला की मुली वेगळ्या बसतात, मुलं वेगळे बसतात. आणि ऍज अ जेंटल, मी एक प्रकारे मेल आहे, मी पण खूप जास्त शाय होतो. मी काही काय जास्त मुलींसोबत जास्त काही बोलायचो नाही आणि मोस्टली आपल्या पोट्यामध्येच बिझी राहत होतो. याच्या दरम्यान मला काही असं काही फिलिंग्स वगैरे नव्हती स्नेहाबद्दल. 5वी ते 6वी, 7वी, 8वीत किंवा 9वीत किंवा 10वीत वगैरे अशी काहीच फिलिंग नव्हती. इवन स्नेहाला सोडून दुसऱ्या मुलीबद्दल फिलिंग होती. म्हणजे मी तिला लहानपणापासून तर ओळखतो, बट अशा प्रकारची फिलिंग्स कधीच नाही आली राव. या इवन जे काही घंटी वगैरे वाजली ना, ते वाजली करीब स्टँडर्ड 10, जेव्हा मी 10वीत होतो तेव्हा. 10वीत असताना माझी ट्युशन होती विद्यासागर कोचिंग क्लासेस. आणि या विद्यासागर कोचिंग क्लासेस मधली एक मुलगी, तिचं नाव होतं प्रियंका चौहान. शी इज रिअली ग्रेट. आणि ती डान्स खूपच माहोल करायची. सो तिला पाहता वेळेस एक प्रकारे घंटी वाजायची ना. या तेव्हा मी 10वीत होतो तेव्हा. बट मी काही स्टेप फॉरवर्ड नाही केला. मी जस्ट तिला पाहत होतो आणि जस्ट घंटी वाजून घेत होतो आपली. घंटी म्हणजे त्याचं बॅड मिनिंग वगैरे नको समजू राव. घंटी म्हणजे एक प्रकारे कसं की इट जस्ट फील लाईक शी इज काइंड ऑफ
माय गर्ल और माय फ्रेंड और गर्लफ्रेंड, इट्स जस्ट लाईक दॅट. असं काही नाही. म्हणजे मी पण अजून पण तिच्यासोबत बोललो नाही आणि ती पण माझ्यासोबत बोलली नाही आणि मी जस्ट बस तिच्याकडे पाहून बस, बाकी काही नाही. सो प्रियंका चव्हाण ती 10वी मध्ये. मग 10वी नंतर 11वी मध्ये गेलो. तर 11वी मध्ये स्नेहा न्यू इंग्लिशमध्ये ॲडमिशन घेतली आणि मला कमी पर्सेंटेज होते, त्यामुळे मी यशवंत कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेलं. बट याच्यामध्ये काही खूप जास्त काही चेंजेस वगैरे नाही आला, कारण आमची ट्युशन मोस्टली सेमच होत्या. भगतच्या ट्युशन मॅथमॅटिक्स, त्याच्यानंतर प्रिझम फिजिक्स आणि केमिस्ट्रीची कोवळे. कॉलेज सोडून तर मोस्ट ऑफ द टाइम आम्ही ट्युशनच केल्या आहे 11वी-12वी मध्ये. 11वी-12वी मी हार्डली 8 एपिसोड मध्ये नाही का 11वी-12वी बद्दल खूप सांगितलं आहे. चला पुन्हा सांगून दे, इथे कोण आहे तुला नाही म्हणणार. आणि हे सांगल्यानंतर नाही का तुला थोडं चांगलं वाटत असेल तर यू हॅव टू. या स्नेहाच्या टॉपिक वरून आपण 10वी पर्यंत आलो. प्रियंका चव्हाण नंतर आता आपण आलो 12वी 11वी-12वी मध्ये. माझ्या लाईफ मध्ये सर्वात हॅपनिंग मोमेंट, सर्वात जास्त म्हणजे फर्स्ट 11वी आणि 12वी. कोणी म्हणतात ना 11वी-12वी खूप महत्वाचे वर्ष आहे. मी एक प्रॅक्टिकली सांगतो. 11वी आणि 12वी ठीक आहे, 12वी सोडून दे, 11वीच पकड. या 11वी मध्ये बहुत मजा येते राव, बहुतच मजा. व्हाय? कारण आपण स्कूल नंतर कॉलेजमध्ये येतो. कॉलेजमध्ये आल्यावर एक प्रकारे वडील, आई वडील, पॅरेंट्स नाही का आपल्याकडून आपल्याला खूप जास्त सरप्राईज करतात. म्हणजे गाडी घेऊन देतात. एक प्रकार कसं कॉलेज, स्कूल नंतर कॉलेज म्हणलं जसं नाही का एक छोट्या डेअरी मिल्क इक्लियर्स पासून आपल्याला एक मोठी इक्लियर्स भेटते. तशा म्हणजे कसं एक छोटी इक्लियर्स भेटली त्याच्यानंतर मग आपल्याला अजून भूक लागते तर आपल्याला एक मोठी इक्लियर्स भेटते. आपण कसं खुश होतो त्याचप्रमाणे स्कूलमधून कॉलेजमध्ये जाताना ते मोठी इक्लियर्स पाहतो ना तशाप्रमाणे खुशी होऊन जाते. आणि नवीन कॉलेज, नवीन फ्रेंड, नवीन एन्व्हायरमेंट आणि फर्स्ट ऑफ ऑल 11वी मध्ये अभ्यास करावाच नाही लागत. या आय एम टेलिंग अ ट्रूथ. 11वी मध्ये पढाई करायचीच नाही लागत, बिलकुलच नाही करावं लागत. बस फक्त एन्जॉय करा, कॉलेज, ट्युशन आणि बस. 11वी-12वी माझ्या लाईफ मधले इतके हॅपनिंग मोमेंट आहे ना, बहुतच जास्त. स्पेशली 11वी आणि 12वी मध्ये पण सुद्धा. यावेळेस मी नवीन नवीन मित्रांना, नवीन नवीन मैत्रिणींना सुद्धा भेटलो. बहुत मजा यायची यार, बहुतच मजा यायची. सांगून देतो काय झालं 11वी मध्ये. 11वी मध्ये यशवंत कॉलेजमध्ये